हा किमो म्हणजे फक्त गाठ बारीक करायची, बरोबर? हा फक्त गाठ बारीक करायची असं नाही, गाठ तर कमीच होते, पण शरीरात ज्या डोळ्याला दिसणाऱ्या मायक्रोस्कोपिक सेल्स असतात म्हणजे आपल्या ब्लड मध्ये, तर ती त्या गाठीतनं निघून आपल्या ब्लड मध्ये फिरत असतात मायक्रोस्कोपिक, त्या डोळ्याला दिसत नाहीत आणि त्याच पुढे जाऊन मग शरीरामध्ये पसरू शकतात. आपण जे म्हणतो लंग मध्ये पसरला, लिव्हर मध्ये पसरला, कॅन्सर चौथ्या स्टेजला गेला. चौथ्या स्टेजला गेला म्हणजे काय की तर म्हणजे तो स्टेज 4 झाला, म्हणजे तो शरीरात पसरला. तर ती मायक्रोस्कोपिक सेल्स पण किमोच्या द्वारा, म्हणजे किमो म्हणजे काय, सलाईन मध्ये इंजेक्शन टाकून आपण देतो, त्या ब्लड मधनं मग सगळीकडे फिरून जिथे जिथे कॅन्सर सेल्स आहे त्या गाठीमध्ये, ती गाठ पण लहान होते कारण त्या गाठीतल्या पण कॅन्सर सेल मरतात. आणि दुसरं म्हणजे ज्या ब्लड मध्ये फिरणाऱ्या फ्री फ्लोईंग कॅन्सर सेल असतात ब्लड मध्ये, त्या सुद्धा मरतात, म्हणजे तो पसरत पण नाही शरीरात. हा, तर ते खूप खूप सारे फायदे आहेत ऍक्च्युअली. सध्या ऑपरेशनच्या आधी आपण स्टेज दुसऱ्याला, मग ऑपरेशनच्या आधी गाठ छोटी करायला, तुमचं जे आहे किमोचा पर्पज तो वेगळा आहे. ऑपरेशनच्या आधी किमो दिली जाते, कधी नंतर पण दिलंय, तुमची आपण ऑपरेशनच्या आधी देतोय. तर ऑपरेशनच्या आधी आपण साधारण 2 किंवा मॅक्झिमम 3 देतो, कारण ती गाठ छोटी होते, आणि मग गाठ छोटी झाली की ऑपरेशन पण त्यांना छोटं लागतं, खूप मोठं ऑपरेशन नाही लागत. त्यासाठी साधारण 2 आपण किमो देऊन मग परत गाठ छोटी झाली असेल तर मग ऑपरेशन. गॅप द्यावा लागतो का लगेच दुसऱ्या दिवशी देतात? नाही, एक किमो झाल्यावर कमीत कमी 2 ते 3 आठवड्याचा गॅप असतो. काही किमोसाठी 2 आठवडे, काही किमोसाठी 3 आठवडे. तर तुमच्या केसमध्ये आपण 3 आठवड्याचा साधारण गॅप देऊन मग दुसरी किमो करून, आणि दुसरी किमो झाल्यावर ऑपरेशन जरी करायचं असलं तरी पण 15 दिवसाचा गॅप आपण ठेवणार आणि मग ऑपरेशन करणार. साधारण यांना कमीत कमी 1 महिना जाणार यांना ऑपरेशनसाठी. हो, म्हणजे ही किमो आणि अजून एक किमो मग ऑपरेशन 1 महिन्यानंतर होईल. कारण की सरांनी सगळं काल सांगितलं होतं की 2 दिवस किमो देऊ म्हणजे परत ऑपरेशन करू. हो, 2 दिवस किमो देऊ म्हणजे काय की आता 2 दिवस किमो देऊन मग आपण गॅप ठेवायचा आणि मग ऑपरेशन, त्याचा अर्थ तो असतो. आपण हा देतो ह्या किमोच्या ऑपरेशनच्या आधीचा किमो, त्याचा 2 फायदे आहेत. गाठ छोटी होणार आणि दुसरं म्हणजे पसरणार नाही. ऑपरेशन नंतर पण काही लोक विचारतात किमो आता कशासाठी द्यायची, कारण गाठ तर निघाली, पण डोळ्यात दिसणारी मोठ्या मोठ्या गाठी निघून जातात, पण डोळ्याला दिसणाऱ्या कॅन्सरच्या पेशी असतात, मायक्रोस्कोपिक सेल्स म्हणतात, त्यावरूनच कॅन्सर हा पुन्हा उद्भवू शकतो. ते होऊ नये म्हणून आणि परत शरीरात पसरू नये म्हणून आपण किमोथेरपी आणि रेडिएशन देतो. तर रेडिएशन म्हणजे काय? हा, तर चांगला प्रश्न आहे. रेडिएशन म्हणजे आता ही गाठ इथं जिभेला आहे आणि मानेत गाठी पसरतात, तर आपण त्या सगळ्या डोळ्यात दिसणाऱ्या काढल्या, पण रेडिएशन म्हणजे काय करतं, ते गाठीचा भाग टार्गेट करतं, इथला आणि इथला, तेवढ्या पूर्ण भागात रेडिएशन दिलं ना तर टार्गेटेड देतो आपण त्या गाठीच्या जागी आणि मानेतल्या गाठीच्या जागी. सो त्याच्यामुळे त्या गाठी आपण काढलेल्या असतातच ऑपरेशनच्या वेळी, पण तिथं त्याच्या आजूबाजूला काही डोळ्यांना दिसणार कॅन्सरच्या पेशी असतात, मायक्रोस्कोपिक सेल्स, म्हणजे जे आपण मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तरच दिसतील, त्या काही जगातला कोणताच कॅन्सर सर्जन काढू नाही शकत. तर मग ते आपण त्यासाठी रेडिएशन देतो, जे का तेवढा एरिया पूर्ण कव्हर करतं रेडिएशन, आणि मग त्या एरिया न दिसणाऱ्या सेल्स पण मरतात, आणि मग तिथनं पुन्हा कॅन्सर याचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं. आणि दुसरं झालं किमोथेरपी. तर ऑपरेशन नंतर किमोथेरपी सुद्धा तेच काम करतं की ब्लड मध्ये काही कॅन्सर सेल्स फिरत असतात, जरी मोठ्या मोठ्या गाठी काढल्या तरी कॅन्सर सेल्स काही फिरत असतात, त्या जाऊन पेशी मारून टाकतात, नाहीशा करतं, म्हणजे पुन्हा कॅन्सर यायचं प्रमाण एकदम कमी राहतं.